गोष्टीचं नाव एक दिवस. भूत, प्रेत, आत्मा या विषयावर माझा अजिबात विश्वास नाही. माणसानं आपापलं काम करावं आणि नीट राहावं असा माझा विचार असतो. पण काय होतं, एखादा दिवस असा येतो आणि सारा मोहरा फिरून जातो म्हणतात, तसं झालं. माझा एक भाऊ, त्याचं नाव राजेंद्र, मस्त हॅपी गो लकी लोक असतात तशा प्रकारचं. काम करावं, भरपूर मजेत राहावं असा विचार. एकदा काय झालं, त्याला गाडीवरनं जाताना अपघात झाला आणि अचानकच तो गेला. असं काय झालं असेल, कशामुळे अपघात झाला असेल, हे सारखं माझ्या मनामध्ये येत राहायचं आणि या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल ह्याचा मी विचार करत असायचो. माझ्या मित्रांशी बोलायचो त्याच्याबद्दल. बाकीचे म्हणायचे, अरे काय किती दिवस झाले, त्याला सोडून दे. पण एक सुरेश म्हणून मित्र होता, त्याला याबद्दल जास्त गंभीरपणानं विचार करावा असं वाटायचं. एकदा सुरेश माझ्याकडे आला आणि म्हणाला, दादा तुम्हाला ते राजेंद्रबद्दल म्हणजे राजूबद्दल आपल्या काही माहिती जाणून घ्यायची होती ना. होय म्हटलं, पण ते कशी मिळणार. नाही, ते आपल्याला मिळणार नाही, पण एक माणूस आहे. कोण माणूस. चला माझ्याबरोबर. लगेच मी कपडे घातले आणि सुरेशबरोबर गेलो. गावाच्या बाहेर झोपडपट्टीसारखी एक वस्ती होती, तिथं गेलो. एका झोपडीसमोर छोटीशी झोपडी रिकामीच होती आणि आतमध्ये कोण नव्हतं. आम्ही वाट बघत थांबलो. थोड्या वेळाने एक बारकासा माणूस असा आला. त्यानं भगवी लुंगी नेसली होती आणि गळ्यामध्ये माळा घातल्या होत्या भरपूर, हातामध्ये अंगठ्या. जरा विचित्र दिसत होतं. मग त्यानं आम्हाला खूण केली, आत या म्हणून. आम्ही घरात गेलो. तिथं गप्प बसा असं म्हटल्यासारखा त्यानं आम्हाला खूण केली. तिथं बसलो. थोड्या वेळानं तो आला. मला म्हणाला, सुरेशनं मला सांगितलं सगळं. तुम्हाला राजूला भेटायचं आहे ना. हो. मग मी प्रयोग करतो, त्याला पैसे लागतील. ते मला माहीतच होतं की असले लोक असं सांगून काहीतरी पैसे काढतात. मी म्हटलं, किती पैसे लागतील. तो म्हटला, 5,000 रुपये. पुढं वाढणार नाहीत ना. अजिबात नाही. सुरेशला विचारा, त्याच्याकडे पैसे द्या प्रयोग झाल्यानंतर. ठीक आहे म्हटलं मी. प्रयोग कधी करायचं. 4 दिवसांनी अमावस्या आहे, तेव्हा करू म्हणून. मग तो राजेंद्र बसायचं ती खोली आम्ही नक्की केली. 4 दिवसांनी वाट बघत बसलो संध्याकाळपासून. रात्रीच्या वेळा चेंडामुंडा आला. राजेंद्रचे आणि 2 मित्र सोबत आणले होते बसायला. ते पण तिथं बसले होते आणि चेंडामुंडाने त्याच्या अगम्य भाषेमध्ये काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. आमच्या भोवती गोल असे कुंकवानं वर्तुळ काढलं आणि म्हणाला, ह्याच्या बाहेर पडायचं नाही. तो आला की मग बाहेर पडलं तर चालेल. ठीक आहे म्हण. त्यानं एक धुनीसारखं काढलं. त्यामध्ये शेणी घातल्या, तूप घातलं आणि फुंकायला लागला. कापूर वगैरे टाकल्यावर त्यातनं पहिल्यांदा धूर आला आणि नंतर जाळ आला थोडासा. आम्ही असं थक्क होऊन बघत होतो, काय होईल, कसं होईल पुढं. थोड्या वेळानं तो राजू राजू असं काहीतरी म्हणाला. आणखी जोरात त्या जाळामध्ये धूप टाकला आणि आश्चर्य म्हणजे समोर ज्या ठिकाणी राजेंद्र बसायचा तिथंच गादीवर रेल्यासारखा असा बसलेला तो आम्हाला दिसायला लागला. लगेच चेंडामोंडा म्हणाला, माझं काम झालं, मी उद्या येईन. आता वर्तुळाच्या बाहेर आला तरी चालेल. आम्ही बाहेर आलो आणि चेंडामुंडानं आम्हाला आधीच सांगितलं होतं की त्याच्याशी बोलायचं, त्याला वाटेल तेवढंच, खायला प्यायला काही द्यायचं नाही, घराच्या बाहेर त्याला काढायचं नाही. ठीक आहे आम्ही म्हटलं. मग राजेंद्र होता तो असा समोर दिसायला लागला. मी त्याला म्हणाला, राजू कसा आहेस.
ती काय असं रोबोट बोलतो तसा त्याचा आवाज यायला लागला. मग म्हटलं काय झाला अपघात? ट्रकनं धडक. ट्रकचा नंबर काय होता? 1456 असं काहीतरी म्हणा. ट्रक कोण चालवत होतं? सरदार असं काहीतरी म्हणाल. मी तेवढ्यात ते काहीतरी लिहून घेतलं. त्याचा काय उपयोग होणार ते मला पण माहीत नव्हतं. आणखी त्याच्या मित्रांबरोबर बद्दल वगैरे माहिती विचारली. काही मित्र कुठे आहेत? इथंच आहे म्हटलं. तर म्हणायला लागला, काय थापा मारता काय? ते कधीच गेलेत, मला सगळं माहीत आहे. अरे जमा, मला फार आश्चर्य वाटलं. आमचे प्रश्न तर संपले होते आणि सकाळ पण व्हायला लागली होती. आणि सकाळ झाली आणि तो दिसेनासा झाला. दुसऱ्या दिवशी परत चेंडामुंडा आला. त्यानं आणखी काहीतरी मंत्र म्हटले. मला राजेंद्रला विचारायचे प्रश्न तर संपलेच होते. आणि त्यानं मंत्र म्हटल्यावर राजेंद्र आला तसा गेला. तो दिवस मात्र पुन्हा विसरणं काही शक्य नाही.